प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुळाची लापशी. तर साहित्य बघूया. इथे 1 वाटी मी गव्हाचा भरडा करून घेतलेला आहे. हा घरीच केलेला आहे. 1 वाटी आपली जेवणाची वाटी. 1 वाटी गुळाचे काप करून घेतलेले आहेत. इथे ऑर्गॅनिक गुळ वापरला आहे मी. आणि त्यात घालण्यासाठी ड्रायफ्रूट्स. आता ह्याचं काही प्रमाण नसतं, आपल्यावर आहे की किती घालायचे किती नाही घालायचे. तर मी थोडे बदामाचे काप घेतले, काजूचे काप घेतले, अक्रोडचे काप, काळे मनुके आणि पिवळे मनुके. आणि गाईच्या तुपाचा वापर करणार आहे. आणि थोडंसं मीठ पण घालणार आहोत आपण, थोडंसं घालायचं. तर सुरुवात करूया. इथे मी आता कढई गरम करायला ठेवली आणि एकीकडे गरम पाणी ठेवलं. आपण शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर आता तूप घालूया. घरचंच तूप आहे. आता आधी आपण सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. मनुके छान फुलले की मग बाकीचं साहित्य घालूया. हे बघा छान फुलले. आता आपण काजू बदामाचे काप, अक्रोडचे काप, आणि आता ही भरड छान परतून घ्यायची. गोल्डन रंग येऊ द्यायचा छान. आणि मग पाणी घालायचं शिजायला. हे बघा छान गोल्डन रंग आलाय. आता पाणी घालूया. अंदाजे 3 वाट्या पाणी घातले मी. छान मऊ शिजू द्यायचं मंद गॅसवर. आणि मग आपण गूळ घालणार आहोत. मीठ घालून घेते. आता झाकण ठेवून शिजू दे. हे बघा आता या स्टेजला आल्यानंतर यात गूळ घालायचा. आता पुन्हा आपल्याला झाकण घालून शिजवून घ्यायचं. बघा आपली लापशी तयार आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. कलरही अतिशय सुंदर आलेला आहे. लापशीचा कलर आलाय. ऑर्गॅनिक गूळ टाकलाय. अतिशय पौष्टिक आहे. आपली घरची भरड, गव्हाची भरड, त्यानंतर घरचं तूप, त्यानंतर भरपूर ड्रायफ्रूट्स आणि भरपूर ड्रायफ्रूट्स टाकलेले आणि ऑर्गॅनिक गुळात केलेली आहे. त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांना तुम्ही नक्की अशी थंडीच्या दिवसात करून खाऊ घाला. आणि भरड कशी काढायची हे पण मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी ही तुम्हाला सर्व करून दाखवते. आपली गव्हाची लापशी तयार आहे. पौष्टिक अशी गव्हाची लापशी बघू शकता तुम्ही. अतिशय छान झालेली आहे. आणि लहान मुलांना थंडीच्या दिवसात तुम्ही नक्की खाऊ घालू शकता. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.